जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयात सन 1974-75च्या 11वी SSC बॅचचे सुवर्ण महोत्सवी वर्ष उत्साहपूर्ण वातावरणात साजरे झाले। शनिवारी महात्मा गांधी विद्यालयात तब्बल 50 वर्षांनंतर 11वी SSC बॅचचे विद्यार्थी सुवर्ण महोत्सवानिमित्त जवळपास 70 विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र जमले होते। तसेच यावेळी त्यांचे 10 शिक्षक देखील या कार्यक्रमात उपस्थित होते। विद्यार्थी आणि शिक्षक यांची तब्बल 50 वर्षांनंतरची ही भेट सर्वच माजी विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली। यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक मित्रमैत्रिणी गप्पांमध्ये रंगल्या होत्या। शिक्षकांनी दिलेलं मार्गदर्शन, शिक्षा आणि आत्मीयतेने दिलेलं शिक्षण अशा सर्वच गोष्टी या माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या। तर अनेकांनी आपले शालेय जीवनातील अनुभव कार्यक्रमात व्यक्त केले। तसेच 50 वर्षांनंतर विद्यार्थ्यांना पाहता आलं, त्यावेळी लहान असलेली मुलं आज कर्तृत्ववान झाली। त्यांना पाहून खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया शिक्षिका स्मिता भातखंडे यांनी दिली। पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या गांधी विद्यालयाची सुरुवात झाली, मुहूर्त भेट झाली। खूपच आनंद आणि त्याच्यानंतर त्यावेळेला जी छोटे आज इतके मोठे कर्तृत्ववान वेगवेगळ्या क्षेत्रात नाव भेटून समाधान वाटतं। 50 वर्षांनंतर देखील या शाळेबद्दल आत्मीयता आमच्या मनात रुजलेली आहे। कार्यक्रमाच्या निमित्ताने जुने मित्रमैत्रिणी भेटले, त्यामुळे खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया माजी विद्यार्थिनी पल्लवी वैद्य यांनी दिली आहे। 75 जुना अभ्यासक्रम SSC बॅचचा आज आमचा हा सुवर्ण महोत्सवी सोहळा माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या सहकार्यामुळेच आज साजरा झालेला आहे। हा सोहळा अतिशय छान रीतीने पार पडला। आमचे सर्व माजी शिक्षक आम्हाला शिकवत असलेले आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। आणि आम्हाला त्यांनी खूप छान उत्तम शिक्षण, उत्तम संस्कार दिलेले आहेत, त्यामुळेच आज आम्ही ह्या पदापर्यंत पोहोचलो शकलो। आणि आज आम्ही इथे 50 वर्षांनी जरी या शाळेत आलो तरी आम्हाला या शाळेबद्दल खूपच आत्मीयता अजूनही आमच्या मनामध्ये रुजलेली आहे। माझे मित्रमैत्रिणीसुद्धा 50 वर्षांनी मला इथे भेटले। चेहरे बदल असले तरी मी आज अनेकांना बहुतेकांच्या सानिध्यात असल्यामुळे पुष्कळांना ओळखते, पण काहींना पेपरमध्ये आलेला ॲड बघूनसुद्धा काही जण इथे हजर झाले आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी झाले। ते खूपच आमच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे। 65 विद्यार्थी आज इथे जमा झालेले आहेत आणि शिक्षक 10 शिक्षक आहेत, मॅनेजमेंटचे सभासद होते, माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद, कार्यकर्ते, अध्यक्ष हे सर्वजण इथे उपस्थित होते। आणि आम्ही या शाळेत शिकलो आहे म्हणून एक फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही रक्कम जमा करत आहोत। कालांतराने ती आम्ही माजी विद्यार्थी संघटनेला देणार आहोत। जुन्या आठवणीनं आम्हाला आज खूपच उजाळा मिळाला। आमच्या शिक्षकांनी आम्हाला केलेल्या शिक्षा, त्याच्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं। आज त्याचा आम्हाला खूप आमच्या आयुष्यामध्ये उपयोग होतो। आम्ही आमच्या मुलाबाळांवर, नातवंडावर त्याप्रमाणे संस्कार करायचा प्रयत्न नक्कीच करतो। आणि त्यावेळेचे शिक्षक अतिशय आत्मीयतेने आम्हाला शिकवायचे। प्रत्येकांची नावं त्यांच्या लक्षात असायची, चेहरे लक्षात असायचे। आज 50 वर्षांनी जरी ते आम्हाला भेटले तरी त्यांनी आम्हाला ओळखलेलं आहे, हे आमच्यासाठी खूप सौभाग्य आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।